असं झालं पाहिजे दिसते असं असं दिलं पाहिजे सरांना. डोळ्यात पडणार तुमच्या, डोळ्यात पडणार. बघ की असं केलं तर लाईट गेली म्हणून सांगायचं. ते टीव्हीचे बटणं बंद करून टाक. मध्येच ते भाप वगैरे येणार. आणलाय तुम्ही ऑनलाईन? मी आलोय की ऑनलाईन. कोण कोण आहेत? दिसते एवढे लोक आहेत. दिसतच ना त्यांना. तुम्ही आता दिसणार का त्यांना? नाही दिसणार की आता. बस का दिसते? चालू कर. लाईट चालू कर की. 2 बटन दाब वरच्या 2 नंबरचे 2 1 2 नाही 2 अजून एक. हां मी 2 आहेत काय? हे बंद पडला काय? तो बारीक बंद पडला होता. दिसत नाही चांगलं. मला तेच काय कळना. उजेडत नाही तुम्ही. असं पण नाही. उजेडत नाही ना तुम्ही. अंधार पडते. आता इथंच लाईटच आहे की. कोण काय म्हणतात? नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय का? आवाज येतोय? कोणीतरी सांगा आवाज येतोय की नाही. डाखोरे सर आहात का? डाखोरे सर. चेहरा दिसणार. ओके ठीक आहे. आवाज येतोय, काही अडचण नाहीये. मी सुरू करतो. आपणा सर्वांना नमस्कार. एका वेगळ्या विषयावर बोलायची संधी मला या उलगुलान चाळवीच्या पेजवरती प्राप्त झालेली आहे. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि या पेजच्या संपादकाचं माननीय डाखोरे सरांचं आभारही मानतो. एका वेगळ्या विषयावर मला बोलायला संधी मिळते. एकूणच आपला आदिवासी समाज हा 45 ते 47 जमातींमध्ये विखुरलेला, प्रत्येकाची एक वेगळी भाषा, प्रत्येकाची वेगळी शैली आणि प्रत्येकजण आपापल्या संस्कृतीतून, आपापल्या संस्कारातून नटलेला आणि या संस्कृतीचा वारसा जतन करून पुढच्या पिढीला देणारा समाज आहे. आपल्या या सगळ्या चळवळीतून आपल्या समाजाचं उत्थान व्हावं, आपला समाज एक संघ व्हावा आणि मानवाच्या कल्याणाची जी भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात पेरली जावी, हा एक उद्देश असावा या पेजचा, असं मला वाटतं. एका चांगल्या गोष्टीसाठी, एका चांगल्या प्रवाहामध्ये मला येऊन आपल्याशी संवाद करता येतोय याचा मला
खूप आनंद होत आहे. मी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगू इच्छितो, जर आपण असं म्हणतो आदिवासी, तर या शब्दाच्या अर्थाला आपण अजून खोल गहिर स्वरूप द्यायला पाहिजे. जे प्रत्येकाला माहिती आहे, आदिम, आधीपासून, फार पूर्वीपासून, पूर्वीचा, ज्याचं स्वरूप स्त्रीवादी करायला गेले तर आदिती असं होतंय. तो आदी, फार पूर्वीपासूनचा. आणि वास करणे म्हणजे तो निवास करत होता, राहत होता. पण कसा? तर विशिष्ट भूमीवरला मानवी समूह. अर्थात आदिवास किंवा आदिवासी शब्द म्हणजे विशिष्ट जनसमूह, या भूमीवरील मालकी असणारा मूळ समूह असा सूचित करणारा शब्द आहे तो. यामुळे त्यांच्या कला या भूमीवरील पहिला मानवी आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. जर आपण आदिवासींना आदिम असं म्हणतो, सर्वात आधी असं म्हणतो, तर त्यांच्या कला सुद्धा या आदिम आहेत, या भूमीवरला पहिला आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्या कला ज्या आहेत त्या निसर्गाची देणगी आहे. आदिवासी माझे सगळे बांधव हे निसर्गपूजक आहेत. सूर्य आहे, चंद्र आहेत, ही वृक्षवल्ली आहे, ही धरा आहे, या सगळ्यांचे पूजक असणारे आपण, यातूनच आपल्याला परमेश्वराची शक्ती काय आहे याचा अंदाज आला. अर्थात हा निसर्ग म्हणजेच आपल्यासाठी परमेश्वर होय. आदिवासींच्या प्रत्येक देवदेवता आपण बघा, त्याला आकार नाहीये, विशिष्ट कोणताही आकार नाहीये, विदाऊट आकाराचे असलेल्या आहेत त्या. विशिष्ट आकार तुम्हाला दिसणार नाही. त्यांची स्मारक बघा, त्या स्मारकाला सुद्धा आकार नाहीये. ओबडधोबड आहे, एखादा दगड आहे, एखादा वृक्ष आहे, एखादा लाकडी कलाकुसर केलेला काहीतरी आहे. अशा अनुषंगानं आपल्याला या देवदेवतांचा सुद्धा विचार करावा लागतो. भारतीय संस्कृतीचा प्रारंभिक वारसा म्हणजे आदिवासींचा कलेचा वारसा. परिवर्तनं खूप होत गेली आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यात होतात परिवर्तन, हा काळाचा नियम आहे वगैरे वगैरे. हे सगळं जरी आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तरी पण परिवर्तन कलेतही कायम राहिलेलं आहे. म्हणजे बघा, आधी आदिवासींची जी पेंटिंग्ज होती ती रेषेंमध्ये होती, रेषा अशाचा, त्याला चेहरा नव्हता. नंतर चेहरा आला. शिकारीचं जर चित्र असेल, आजही शिकारीचं चित्र काढलं जातं, दाखवलं जातं, परंतु त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि आधीचं स्वरूप शिकारीच्या चित्राचं फार वेगळं आहे. म्हणजेच मूळ गाभा नष्ट झालेला नाही, अजूनही आशय गाभा तोच आहे. मला वाटतं आदिवासी कलेचा केंद्रबिंदू हा कृषक जीवन असला पाहिजे. कृषी संस्कृतीचं प्रतीक असला पाहिजे. या आधुनिकीकरणामुळे जीवनमूल्य बरोबर कृषी जीवनातील सुप्त मूल्य ही बदलत गेली. म्हणजे बघा, लग्नातील देवदेवक असेल, निसर्गपूजा असेल, शेतातील देवी देवतांची पूजा असेल, या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. पण कला मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी, जीवनातील मूल्य बदलाचा कलेवर परिणाम, पण कलेचा मूळ गाभा तसाच राहील. जीवन जगताना कलेवरती परिणाम झालेला आहे का? तर झालेला आहे, प्रचंड झालेला आहे. एक तुम्हाला सांगतो की माणूस जर पोटभर जेवलेला असेल, तो समृद्ध झालेला असेल पोटातून, तर मग त्याला कळतं की आपण एखादी कला शिकावी, एखादं गाणं गावं, एखादं चित्र काढावं, एखादं वाद्य वाजवावं. जेव्हा पोटाची भूक भागवली जाते तेव्हा माणूस कलेकडे, संगीताकडे, नृत्याकडे, आनंदाकडे वळतो.
कला म्हणजे तरी काय आहे? स्वतःला आनंद देणं, दुसऱ्याला आनंद देणं हे आहे. आणि बहुतेक कलेच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आदिवासी लोकसाहित्याचा विचार करणं अत्यंत प्रामुख्यानं गरजेचं ठरतं. मग ज्या फक्त श्रुत आहेत, श्रुत म्हणजे फक्त तोंडी आहेत, अत्यंत त्याचं लिखित स्वरूपामध्ये जतन करून ठेवण्यात आलेलं नाही आहे अजूनही. आता थोड्याफार प्रमाणात होतंय. काही जमातींच्या लिपी पण आहेत, त्या लिपींमध्ये काही बद्ध होण्याचा प्रयत्न चाललेला आहे. महाराष्ट्र शासनाने काही लघुपट सुद्धा तयार केलेले आहेत प्रत्येक जमातीच्या अनुषंगानं, की त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचे रीतिरिवाज, त्यांचं सगळं पूर्ण तऱ्हा ज्या आहेत त्या आपल्याला रेकॉर्ड करून ठेवता येतील का, जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला देता येतील या अनुषंगानं. अर्थातच आदिवासींची कला ही उत्स्फूर्त आहे. उत्स्फूर्त म्हणजे गरजेनुरूप ती निर्माण झालेली आहे, की मला खूप आनंद घ्यायचा आहे आणि मी ते करतोच आहे, किंवा परंपरागत पिढीचा तोच माझा व्यवसाय आहे असंही काही नाही. उत्स्फूर्त आहे, गरजेनुरूप ती निर्माण झालेली आहे. आणि ह्या कला ज्या आहेत त्यामध्ये मग चित्र असेल, हस्तकला असतील, एखादं वाद्य वाजवणं असेल, गीत म्हणणं असेल. गीत म्हणण्याच्या अनुषंगानं मला एक सांगावंसं वाटतं की खूप परिश्रम झाल्यानंतर आपलं दुःख, आपलं कष्ट, आपलं सगळं श्रम परिहार करण्यासाठी काही लोक गीतं गायला लागली. त्याच्या मागून काही लोकांनी री ओढायची, अर्थात त्यामध्ये शब्दांची पेरणी होत होती. एखादा माणूस कोणीतरी आपला बोलत होता आणि त्यामागून री ओढणारे बरेच जण होते आणि त्या अनुषंगानं लोकगीतं निर्माण झाली. लोकगीतं कोणी एकट्याची देणगी नाही आहे, लोकगीतं ही सगळ्या समूहाची देणगी आहे. म्हणून लोकसाहित्य हे समूहाचं साहित्य आहे, कोणा एकट्याचं साहित्य नाही आहे. आणि लोकसाहित्याचा विचार करता आपल्याला लोकगीतं असतील, त्यांचे वाद्य असतील, आदिवासी जमातींमध्ये या विषयाच्या अनुषंगाने मला बऱ्याच जमातींची नावंही घ्यावी लागतील. त्यामध्ये कोलाम आहेत, गुंड आहेत, परधान आहेत, वारली आहेत, कोरकू आहेत, पावरा आहेत, जी या संगीत क्षेत्रामध्ये म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये संगीत असेल किंवा नृत्य असेल, या सगळ्यांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची असलेली दिसून येते. जवळपास 4-4, 5-5 दिवस लग्नाची विधी चाललेले असतात. त्या दरम्यान त्यांचा तो उत्साह, त्यांची सगळी रीतीभाती ज्या आहेत त्यांना आपल्याला ते बघायला आपल्याला अतिशय आनंद वाटतो. अर्थात आपण सर्वजण तज्ज्ञ आहात, आपल्याला आपण अभ्यासू आहात, आपल्याला या बाबी माहिती आहेत, तरी सुद्धा आम्ही काही गोष्टी इथं नक्कीच नमूद कराव्याशा मला वाटतात. भारतामध्ये ज्या अनेक आदिवासी जमाती आहेत त्या प्रत्येकाची रीती, प्रत्येकाची शैली, जीवन जगण्याची पद्धती ही थोड्याफार प्रमाणामध्ये साम्य साधणारी आहे. अर्थात महाराष्ट्राचा विचार करता आपण यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, इकडे नाशिक, त्यानंतर नांदेड भागामध्ये काही, अकोला भागामध्ये काही, अमरावती भागामध्ये, या सगळ्या जिल्ह्यांचा विचार करता आपण थोडासा संकुचित विचार करू या व्याख्यानाच्या अनुषंगानं. संपूर्ण भारताचा विचार करत बसलो तर बराच कालावधी पण जाईल. मला थोडक्या शब्दामध्ये अगदी वस्तुनिष्ठपणे आपल्यापर्यंत या काही बाबी पोहोचवायच्या आहेत. तेव्हा कृपया असा विचार करा की आपण महाराष्ट्रापर्यंत विचार करू, महाराष्ट्रापुरता विचार करू. महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सगळ्या जिल्ह्यांची मी जी नावं घेतली त्या जिल्ह्यांमध्ये जवळपास या वेगवेगळ्या जमातींच्या अनुषंगानं जर विचार केला तर प्रत्येकाची रीती भाती जी चाललेली असते त्याच्यामध्ये बरंच म्हणजे 90% आपल्याला साम्य दिसून येतं. म्हणजे लग्नाचं कार्य असेल, त्यानंतर विविध सण उत्सव असेल, या सण उत्सवाच्या प्रसंगी जे जे काही केलं जातं त्या सगळ्यांची जी पद्धती आहे ती एकसारखी दिसून येते. म्हणजे 90% एकसारखी दिसून येते असं मला म्हणायचं आहे. हा आदिवासींची कला नेमकी काय आहे, कशी आहे, त्याला कोणतं स्वरूप आहे, कशा पद्धतीची कला आहे. शहरी भागापासून अत्यंत दूर राहणारा आपला हा समाज म्हणजे कालचा समाज हे सांगतोय मी. आता
काल कसा होता तो आज कसा आहे आणि उद्या कसा असू शकेल ह्या तुमच्या कमेंट्सवरून आणि माझे काही विचार मी त्यामध्ये प्रकट करणार आहे की अतिशय खडतर शोषित लोकांनी त्यांच्या जमिनी हडपल्या, त्यांना शेती करू दिली नाही, जी निसर्गतः त्यांनी शेती जपणूक केलेली होती, जपली होती, त्यांचं त्यांनी शोषण केलं. जेव्हा फार फार तर मला असं वाटतं की जे शहराच्या जवळ थोडेसे राहिलेत आपले आदिवासी बांधव, त्यांच्या जमिनी थोड्याफार प्रमाणात राहिल्या, पण अत्यंत खेड्यामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये जे लोक राहिलेत त्यांची शेती या सावकार लोकांनी, जमीनदार लोकांनी हडपली आणि स्वतः मालक झाले आणि माझा आदिवासी बांधव हा मजूर झाला त्या ठिकाणचा. हे करत असताना सुद्धा आपली कला, आपला संस्कृती जतन करून जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे हा वारसा सदैव असा चालत राहिला, यात शंका नाही. आजही तो चालू आहे. आदिवासींच्या जीवनामध्ये कला असा स्वतंत्र काही कप्पा नाही आहे की बाबा ही मला केलंच पाहिजे असं काही नाही आहे. त्यामध्ये साधेपणा आहे, सौंदर्य आहे, निर्मळपणा आहे, ही आदिवासींच्या कलेची वैशिष्ट्य आहेत. आदिवासींनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून आदिवासी कलेचा शोध घ्यावा लागतो. दैनंदिन उपयोगासाठी ज्या गोष्टी लागतात त्या त्यांनी बनवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंवरची जी कलाकुसर आहे त्या कलेला दाद आपण कशी द्याल. कारण जुनी चित्र बघा तुम्ही, इंटरनेटवर पण बरीचशी आहेत आणि अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा आहेत. त्या पुस्तकांचा संदर्भ घेऊनच मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलतोय की गरजेच्या वस्तू ज्या लागतील त्या आपण बनवायच्या आणि त्यामध्ये आपली कलात्मकता दाखवायची हा उद्देश नसतो, पण मुळात ती इतकं कलात्मक होतं, ते उपयुक्ततावादी होतं, त्याला उपयोग करायचा असतो त्या गोष्टींचा. आणि म्हणून आदिवासी सतत काही ना काही वस्तू बनवत राहिलेला आहे. त्याला गरज असेल तेव्हा तो ती वस्तू बनवणार, त्याचा वापर करणार. अशा वेळी त्यांच्या दृष्टीनं कलात्मकता ही गौण बाब असते. त्या वस्तूचा उपयोग कसा करावा, ती वस्तू आपल्याला उपयोगी झाली पाहिजे, हे फार महत्वाचं असतं त्यांच्याप्रमाणे. प्रसंगाप्रमाणे आदिवासी कलाकार त्या वस्तूला सौंदर्य अनुभव याचा सुरेख संगम करत असतो. त्यातून त्याची जाणीव आकार घेते आणि त्याची कला जन्माला येते. कला ही काय मुद्दा म्हणतो आपल्याला मला कला सादर करायची आहे अशा अनुषंगाने कधीच विचार करत नाही. मग आदिवासींच्या पारंपरिक कलेमध्ये चित्रकला आहे, दागदागिने, धातूंच्या मूर्त्या आणि कुलाचाराचे संकेत, तसेच वारली चित्रकलेतील मानवी आणि प्राण्यांचे अधिकार, वृक्षवेलींची नक्षी असतील यांचा समावेश होतो. ही कला प्राचीन गुंफांमध्ये दिसून येते. आजही अजिंठा वेरूळच्या गुंफांमध्ये गेला तर त्याचं साधर्म्य आपल्याला साधता येतं. ते आदिवासींच्या पेंटिंग्स मध्ये तुम्हाला दिसून येतं. धातूंच्या मूर्तीची शैली इसवी सन पूर्व 3रं जे शतक आहे किंवा इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातील गुप्त मौर्य काळातल्यासारखी वाटते. आपण जर ती चित्रकला, त्या धातूंवरील कोरीव काम, शिलालेखांवरील काही कोरीव काम जर बघायला गेलो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. लोकराज्य आदिवासी विशेषांक 1 मे 1988 रोजी प्रकाशित झालेला तो विशेषांक आहे, त्यामध्ये ही माहिती देण्यात आली होती. मग आदिवासींची हस्तकला ही त्यांच्या दैनंदिन गरजेतून निर्माण झालेली व परंपरेने चालत आलेली कला आहे, हे आपलं आता लक्षात येईल आपल्याला. एखादी वस्तू अधिक सुंदर कशी बनवता येईल या दृष्टीनं आदिवासींचा कल असायचा. मग त्या वस्तूवर सुरेख कलाकुसर काढणं असेल, त्यानंतर त्याच्यावर अधिक सुंदर काम करणं असेल, असा प्रयत्न त्यात केला जातो. त्यातूनच पुढे ही कला विकसित होत जाते व ती जोपासली पण जाते. ही कालची गोष्ट सगळी सांगतोय मी, हे चाललंय सगळं भूतकाळात जे काही झालं असेल ते. आजचा विचार वेगळा आपल्याला मांडता येईल. बरोबर सर. कला, अनिल वळवी सर, कला हा आदिवासींच्या जीवनाचा भाग आहे. अत्यंत सुंदर कमेंट आपण केलीत. रोजच्या वापरातील हत्यारांचा व साहित्यांचा साह्याने जवळपास मिळणाऱ्या साधनांचा उपयोग जो आहे तो अत्यंत कलात्मक पद्धतीनं, कलाकौशल्यानं करून घेणं आणि त्याचं वर्णन करणं
त्या वस्तूला घडवणं हे करत असताना आदिवासी विशेषतः धार्मिकतेच्या परंपरागत कल्पना व श्रद्धा यांची सांगड घालतोय. कारण अत्यंत श्रद्धाळू आहे, या निसर्गाला तो मानणारा आहे आणि त्यामुळं सभोवतालचा सगळा जो परिसर आहे त्यामध्ये जे उपलब्ध होणार आहे, जे साधन आहे, आदिवासी हस्तकलेच्या वस्तू निर्माण करतो. जे मिळेल त्यातून निर्माण करतो. म्हणजेच त्याची निर्मिती कौशल्य, वस्तूचा रेखीवपणा आणि हस्तकलेचा प्रकार यातून त्यांच्या हस्तकलेचं एक वेगवेगळं वर्गीकरण आपल्याला करता येईल. ते कसं करता येईल की आदिवासींची विविध प्रकारची व आकाराची पारंपरिक वाद्य आहेत. ती कोणती आपण पुढे बघणार आहोत. पण वाद्य बनवणं ही कलाच आहे एक. त्यानंतर दागदागिने व शृंगाराची साधनं असतील, उदाहरणार्थ मण्यांच्या माळा असतील, फण्या, डब्या असतील, सुतारकाम असेल, बांबू काम असेल व घरगुती उपयोगाच्या वस्तू असतील, गवताच्या पिशव्या व टोप्या, त्यानंतर शिकारीसाठी लागणारी आयुध असतील, हत्यारं असतील, हे विविध प्रकारची जाळी असेल, जाळी तयार करायची असेल धरायला एक शिकारीसाठी लागणारी, भिंतीवरील चित्र असतील आणि धार्मिक कार्यामध्ये वापरली जाणारी चित्रकला असेल ती एक वेगळ्या प्रकारची, घरगुती उपयोगाच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असतील आणि देवी देवतांच्या मूर्त्या असतील, या हस्तकलेमध्ये आपल्याला सांगता येतील. मग आदिवासींची हस्तकला नेमकी कशी आहे, काय आहे, नेमकं काय काय आपल्याला त्या संदर्भात सांगता येईल की अच्छा कितीतरी वस्तू माझ्या बांधवांनी तयार केलेल्या आहेत. यात बहुतेक वस्तू या धार्मिक बाबींशी निगडीत आहेत. आपण लग्नामध्ये मुहूर्तमेढ रोवतो, मुंडा रोवतो. गोंड समाजामध्ये असेल किंवा कोलाम समाजामध्ये असेल, प्रधान समाजामध्ये असेल, मुंडा रोवतो. मुंडा म्हणजे एक लाकडी खांब असतो, तो अंगणाच्या मधोमध रोवला जातो. त्याच्यावरती सुद्धा अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलेलं असतं, जे आपल्याला मोहणारं असतं अत्यंत. आदिवासी लोकांचे सण आणि निसर्ग यातील संबंध अगदी बरोबर येणारच आहे मी त्या विषयावरती. प्रवीण बुचडे साहेब येणार आहे. मग उदाहरण द्यायचं झालंच तर लाकडी खांबावर कोरीव कामाचं मी तुम्हाला आता उदाहरण सांगतोय. त्यावरील नक्षीकला ज्या असतात किंवा एखादा मृत व्यक्ती मृत झाला असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक स्मारक म्हणून एखादा खांब रोवायचा असेल तर त्यावर सुद्धा प्रचंड नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणखी पुढे सांगायचं तर वाघ्या, वीर, सुपली वगैरे पितरांच्या प्रतिमा, देवीच्या पूजेची झांगळी असेल, वारल्यांचा तारपा असेल, भिल्लांची लग्न बाशिंगाची टोपली असेल किंवा माडिया गोंडांचा मुंडा असेल. मी आत्ताच बोललो माडिया, गोंड आणि प्रधान या जमातीत मुंडा रोवला जातो. माता देवीचे घोडे असतील, बडादेवाची पालखी असेल, मरियम, तेलरीन, कनसरी व बहिरम देवांच्या मूर्ती, सूर्यदेव, चंद्राचे मुखवटे असतील, सूर्यदेवाचे मुखवटे असतील. म्हणजे लग्नातील मध्यवर्ती कोरीव नक्षीदार लाकडी खांब, या खांबावर आदिवासी हस्तकलेचा आविष्कार पाहायला मिळतो. आदिवासी कलेचा उगम त्यांच्या धार्मिकतेतून झाला हे यावरून स्पष्ट होतं. जेव्हा ते या चक्र चालवणाऱ्या परमेश्वराला, निसर्गाला मानायला लागले आणि आपापले सण, उत्सव आणि धार्मिक उत्सव साजरा करायला लागले, त्यातून असं दिसून येतं की त्यांच्या धार्मिकतेतून, या निसर्ग पूजकाच्या माध्यमातून त्यांची कला उगम पावली असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यांची वाद्य मग कुठली आहेत, या हस्तकलेच्या संदर्भात आपण बोललो. त्यांची वाद्य कोणकोणती आहेत की आदिवासी सण, उत्सव, लग्न प्रसंगी आनंद लुटत असतात. अनेक प्रकारची वाद्य वापरून आपला आनंद व्यक्त करत असतात. त्या वाद्यांच्या तालावर त्या नृत्यांमध्ये स्त्री, पुरुष, वृद्ध, लहान मुले सगळे सहभागी होतात. आपल्या पारंपरिक वाद्यांचा ते वापर करीत असतात. निसर्गतःच ह्या आदिवासींना नृत्य व गाण्याची आवड आहे.
परमेश्वराने आपल्याला दिलेली मोठी देणगी अशी आहे की आपण मूळतःच गाणं घेऊन जन्माला आलो, गाणं घेऊन जन्माला आलो, ताल घेऊन जन्माला आलो, नृत्य घेऊन जन्माला आलो. लय आणि तालाचा आपल्यामध्ये समावेश करून ज्या परमेश्वराने जो नियंता जो कोणी असेल त्याने अत्यंत आपल्यावर कृपा केलेली दिसून येते. लय आणि ताल ह्या काय बाबी आहेत, 1-2 मिनिटात सांगतो फक्त. वारा वाहतो, वारा वाहतो म्हणजे काय, एका लयीत वाहतो, त्याला लय आहे. भरभर भरभर असा जात नाही तो, एक विशिष्ट अशी लय आहे त्याला. लय म्हणजे तरी काय की सेकंद काटा आहे. सेकंद काटा जर एका सेकंदापासून दुसऱ्या सेकंदाला जाण्यापर्यंत जो 2 सेकंदातला फ्रॅक्शन ऑफ सेकंद जो अंतर आहे किंवा 2 मात्रांमधलं जे समान अंतर आहे त्याला लय असं म्हणतात. ती लय परमेश्वराने आपल्याला आपल्या अंगभूत दिलेली आहे. लय आली की ताल आपोआपच येतो, पाय थिरकायला लागतात. आणि त्यामुळं लय आणि ताल आणि संगीत ही आपल्याला या निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. काही जमातीमध्ये मुद्दाम फक्त वाद्य वाजवणारी, फक्त गीतं गाणारी, ढोल वाजवणारी, फक्त नृत्य करणारी अशी विशिष्ट आपल्या आदिवासी जमातीमध्ये काही जमातींचा उल्लेख मी पुढे करणार आहे. मग तुम्हाला सांगत होतो की मी स्त्री पुरुष सगळे आबालवृद्ध वेगवेगळ्या पद्धतीनं नृत्य आणि गाण्याची आवड असणारी आहेत. त्यासाठी लागणारं वाद्य ते स्वतः बनवतात. स्त्री पुरुषांच्या सामुदायिक नृत्यासाठी लागणारं ढोल तितकाच मोठ्या आकाराचा असतो, कारण ते समूह नृत्य असतं, सगळ्यांना ते ऐकू जायला हवं म्हणून. पावरी भाषेमध्ये ढोल याला तूर असं म्हणतात, तूर. तर नगाऱ्यास तुतडी म्हणतात. आणि नगारा हा ढोलाच्या मानाने लहान असतो थोडासा. लग्नप्रसंगी वाद्य वाजवले जातात, शिंग वाजवले जातात आणि वाजवणाऱ्या त्या ढोल वाजवणाऱ्या व्यक्तीला गवाल असं म्हटलं जातं. आणि शिंग वाजवणाऱ्या व्यक्तीला पावरी भाषेमध्ये बिरी व भिल्ल भाषेमध्ये पिरी असं म्हटलं जातं. हरणाचे शिंग, बांबू, त्यानंतर एक किंवा वाळलेली पोकळ दुधी यापासून हे वाद्य बनवितात. आणि हे फारच मंजूळ असतं. त्या ठिकाणी त्याचा आनंद घेण्याचा एक वेगळाच कैफ असतो, जो तिथल्या लोकांना चढलेला असतो तो कैफ, आणि ते आनंद घेत असतात त्या सगळ्या गोष्टींचा. त्यानंतर गुजरातमध्ये जे आदिवासी जमात आहेत तिथला मुलगा जर बासरी वाजवत असेल तर त्याला पावी किंवा तेंडूर असं म्हटलं जातं. की प्रत्येक राज्यांमध्ये आदिवासी जमात आपली पसरलेली आहे. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी आहे. प्रत्येकाची थोडीफार वागण्याची, बोलण्याची, भाषा या सगळ्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत. पण 90% या सगळ्या रीतीभाती समान आहेत असं मी आपल्याला आधीच बोललेलो आहे. आणि मोठी माणसे भोपळ्याचा तारपा वाजवतात. तारपा नृत्य सुद्धा फार फेमस आहे. तारपा नृत्य आपण सर्वांना माहीत असेल. तर रंगीबेरंगी वारवाच्या गोंड्यांनी अशी सजवून मण्यांनी आणि पक्ष्यांच्या रंगीत पिसांनी आदिवासी वाद्ये सजवलेली दिसून येतात. तसेच वाद्य जे तेच स्वतः तयार करतात, कुठून विकत आणायचे नाहीत, काही नाहीत, ते स्वतः तयार करतात आणि निरनिराळ्या प्रसंगाला अशी सगळी वाद्य ते वाजवत असतात. आता हे वाद्यांच्या संदर्भात आपण थोडंसं बोललो. दागदागिने सुद्धा अत्यंत सुबक आणि अत्यंत त्यांना भावतील, त्यांना शोभून दिसतील अशा पद्धतीनं आपण हस्तकलेच्या अनुषंगाने बोलताना दागदागिन्यांचा संदर्भ हा 100% येणारच. आदिवासींचे अलंकार हे प्रचलित आहेत, विशिष्ट पद्धतीचे आहेत, स्थूल आहेत, ढोबळ आहेत, दिसताना आकर्षक दिसणारे आहेत, अत्यंत नाजूक कला कुसर त्यामध्ये फारशी दिसत नसली तरी त्यांना आवडण्यासारखे, दुसऱ्याला आकर्षून घेणारे असे दागदागिने दिसून येतात. आज आदिवासी स्त्री क्वचितच चांदीचे किंवा बहुधा नकली धातूचे दागिने वापरते. पण आदिवासी स्त्रीने तिचे मूळचे पितळी, काच व दगडी मणी किंवा लाकूड,
हाडे, वेळू, विशिष्ट गवत असेल किंवा बिया, दगड, गोटे या ज्या किंवा आणि कवड्या ज्या नदीत किंवा समुद्रामध्ये मिळतात याचे दागिने सोडलेले नाहीत अजूनही. त्यापासून ते दागिने त्यावेळी बनवले जायचे. या माध्यमांचा उपयोग आदिवासींनी दागिन्यांसाठी अतिशय परिणामकारकपणे केलेला दिसतो. आणि आदिवासी स्त्रिया इतर स्त्रियांप्रमाणे गळा, नाक, कान, हात, पाय आणि डोके या ठिकाणी दागिने वापरतात. पण दागिन्यांबरोबरच त्या फण्या, तसेच गवत व शिंदीची पाने यापासून बनवलेल्या प्रसाधन आणि वस्तू याचाही उपयोग करतात असं दिसून येतं. ही फार पूर्वी. आता काळ बदललाय, परिवर्तन हा काळाचा नियम आहे. त्यामुळे जे आहे ते आपण थोडंसं त्याचा परामर्श घेतो आहोत, आपण सिंहावलोकन थोडंसं करण्यासाठी. आणि आदिवासी भागामध्ये जे विविध दागदागिने दिसतात, धातूपासून बनवलेले असतील, दागदागिन्यांची आवड ही फारशी या भागात दिसून येते. जे मी सांगणार आहे ते धुळे असेल, गडचिरोली, जळगाव जिल्ह्यातील भिल्ल व मेळघाटच्या कुरकू जमातीमध्ये अधिक दागदागिन्यांची आवड दिसून येते. आणि इतर ठिकाणी जे ते मण्यांच्या माळा असेल याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. भामरागड या भागात माडिया तरुणीच्या गळ्यात मण्यांचे नानाविध हार दिसून येतात आणि धातूंचे सुद्धा निरनिराळे हार आपल्याला बघायला मिळतात. साखळ्या बघायला मिळतात. जळगाव जिल्ह्यामध्ये पावरा लोकांच्या मध्ये धडगाव भागातील मदवाडी इथं भिल्ल स्त्रियांच्या अंगावर दिसतात वेगवेगळ्या मण्यांचे आणि वेगवेगळ्या धातूंचे निरनिराळे हार दिसून येतात. त्यातही आदिवासींची सौंदर्य दृष्टी ही वेगळी असते. ते मण्यांचं असू दे किंवा धातूचं असू दे, ते स्वतः बनवलेले असतं. त्यामुळे त्यांची सौंदर्य दृष्टी अत्यंत वेगळी असलेली दिसून येते. करदोड्या कमरेला जो आपण बांधतो, तो करदोड्याला लहान लहान नाजूक आवाजाची घुंगर लावणं असेल, की माडिया गोंड नृत्यासाठी घुंगराचे जे विविध पट्टे बनवतात त्याला ते छोटे 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 घुंगर असे लावतात. किंवा राठवा, भिल्ल, कोरकू, गोंड, हलवा, कोलाम यांच्या भागामध्ये दागिने घडवण्याचं काम केलं जातं. पारंपरिक घडण आता मागं पडू लागली आहे, तरी पण आदिवासींचे स्वतःचे सोनार होते. फार पूर्वी त्यांना ओझा असं म्हटलं जायचं. सोनार होते. निरनिराळ्या आकाराच्या फण्या तयार करणं, स्वतःच आदिवासी तयार करायचे. फण्या असतील तर कुठेही ते दुसरीकडून तयार करून घेत नव्हते, ते फण्या वगैरे स्वतः तयार करायचे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा फण्यांचे विविध प्रकार आजही आपल्याला बघायला मिळतात. हा झाला आदिवासींच्या दागदागिन्यांच्या संदर्भातलं फार विवेचन, जी त्यांची हस्तकला आहे. आता आदिवासींची नृत्य हे काय आहे किंवा आपल्याला माहितीच आहे, तरी पण मी थोडंसं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तो कलेचा एक भाग आहे आणि आपल्याला इथं त्याची मांडणी करणं गरजेची आहे. जेव्हा विशिष्ट सण समारंभ किंवा लग्न कार्य असेल, अशा वेळेला आदिवासी जमातीमध्ये वाजवून स्वतः वाजवायचं आणि इतरांनी नृत्य करायचं किंवा वाजवत वाजवत नृत्य करायचं आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. लहान मुलं असतील, वृद्ध असतील, स्त्रिया असतील, तरुण मुलं असतील, या सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असलेला दिसून येतो. आदिवासींच्या प्रत्येक सण उत्सवात नृत्याला मुख्य असे स्थान आहे. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी असेल नृत्य करतात आदिवासी बांधव. आणि नृत्यपूजेमुळे ग्रामदेवतांच्या व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळून गावात सुख समृद्धी, नक्कीच मी एक गाणं गाणार आहे शेवटी, नक्कीच सुख समृद्धी नांदते या देवदेवतांच्या नृत्यपूजेमुळं, असा एक आपल्या आदिवासी बांधवांच्या मध्ये समज आहे, तो विश्वास आहे त्यांच्यामध्ये. म्हणून नृत्य आणि या गीतांकडे किंवा नृत्य गीतांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो मनोरंजनापेक्षाही धार्मिक भावना त्यामध्ये अधिक ठासून भरलेली दिसते. देवांनी संतुष्ट व्हावं यासाठी ते रात्रभर नाचतील, गातील. नृत्यपूजनावर फार विश्वास असतो त्यामुळं. आणि देवदेवतांना प्रसन्न करणं हा धार्मिक सणांचा मुख्य उद्देश असतोच. चैत्र पौर्णिमेला जे धार्मिक सण उत्सव आपल्या आदिवासी समाजामध्ये चालतात ते सगळं
आदिवासी नृत्य ही पारंपरिक कला आहे. महाराष्ट्रातील आदिवासींनी ही कला जिवंत ठेवली आहे अजूनही. दिवसभराच्या काबाड कष्टानंतर संध्याकाळी सार्वजनिक करमणुकीचं साधन म्हणून याकडे बघितलं जातं. सण समारंभात तर हे साजरा होतच. आदिवासींची लोक नृत्यासाठी स्वतः वाद्य तयार करतात. त्यांच्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या साधनांचा उपयोग करून ते आपली वाद्य बनवितात. उदाहरणार्थ तारपा असेल, ढोल असेल, झांगडी असेल, पावरी असेल, टिमकी असेल, सूर असेल इत्यादी सगळी ही वाद्य आहे. किंवा प्रधान समाजामध्ये बना नावाचं वाद्य आहे, थोटी समाजामध्ये किंगरी नावाचं वाद्य आहे. हे सगळं ते स्वतः बनवतात. काही नृत्यांमध्ये मुखवटे नाचवले जातात. ते मग चंद्राचा असेल, सूर्याचा असेल, वाघाचा असेल, सिंहाचा असेल. हे सगळं जे मुखवटे असतात ते त्यांनी स्वतः बनवलेले असतात. भवाडा हे मुखवट्यांचं एक नृत्य नाट्यच आहे. आदिवासींच्या सामुदायिक नृत्यामध्ये भवाडा हा नृत्य प्रकार जो आहे तो सामुदायिक आहे. आदिवासींची नृत्य जी आहे ती मुख्यतः 3 प्रकारांमध्ये आपल्याला विभागणी करावी लागतील. पहिलं आहे शौर्य किंवा वीरश्रीयुक्त नृत्य. शौर्याचं प्रतीक असलेलं नृत्य. जर एखादी शिकार झाली असेल, 2 समुदायामध्ये युद्ध झालेलं असेल तर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी नृत्य. दुसरं आहे धार्मिक स्वरूपाचं नृत्य. आणि तिसरं आहे सामाजिक किंवा निमधार्मिक नृत्य. आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टींच्या संदर्भात. पद्माकर वानखेडे सर, आदिवासी समाज लग्न पद्धतीबद्दल विवेचन मी थोडंफार करेन, नक्कीच करेन. ह्या 3 वर्गवारी ज्या आपल्याला दिसतात की एक शौर्य आणि वीरश्रीयुक्त असलेलं नृत्य, दुसरं आहे धार्मिक स्वरूपाचं नृत्य आणि तिसरं जे आहे ते सामाजिक किंवा निमधार्मिक नृत्य. ही वर्गवारी आदिवासी कलेच्या उपयुक्तता गुणास अनुसरून केलेली आहे. उद्देश आणि उपयोग असल्याशिवाय आदिवासी संस्कृतीत नवीन वस्तू बनवत नाहीत किंवा आदिवासींचे नृत्य हे तालबद्ध व मनमोहक तेव्हाच असते जेव्हा त्याचा उद्देश हा आनंद साजरा करणे किंवा तो सण उत्सव साजरा करणं असा असतो. आपण भाग बघितला आदिवासींच्या नृत्यांच्या संदर्भात. त्या प्रत्येक नृत्याचं आणि प्रत्येक जमातीतल्या नृत्य प्रकाराचं विवेचन मी पुढे करणारच आहे. फक्त आता ढोबळमानाने ही मुद्द्यांची मांडणी आपली सुरू आहे. आदिवासींची चित्रकला याकडे थोडंसं वळूया आपण. अगदी प्राचीन काळापासून मी मगाशी बोललो की आधी रेषांची चित्रकला होती, त्याला चेहरा नव्हता. नंतर मग चेहरा यायला लागला हळूहळू आणि प्रसंग त्या चित्रांमध्ये यायला लागले. दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा आदिमानव, तिथून त्याची चित्रकला कशी विकसित झाली, दगडांवर, खडकांवर, झाडांवर तीक्ष्ण अवजारांनी आपल्या मनाला वाटेल अशा आडव्या, उभ्या, तिरप्या रेषा देऊन या आदिमानवाने ओबडधोबड चित्रे करायला सुरुवात तर केली. पण निसर्गात उपलब्ध होणाऱ्या काही रंगांचा देखील त्यांनी चित्रकलेमध्ये वापर करून घेतला आणि त्या चित्रामध्ये रंग भरायला सुरुवात केली. आदिवासींनी किंवा या आदिमानवाने ही कला पुढे विकसित करण्यासाठी या बदलणाऱ्या काळामध्ये हळूहळू या चित्रकलेमध्ये थोडेसे रेखीव बदल होत गेले. आपले मनोरंजन व्हावे या दृष्टिकोनातून ही कला विकसित तर झाली. आपल्या अल्पशा बुद्धीचा वापर करून, अल्पशा यासाठी म्हणतोय की साधनं किंवा अनुभव फार कमी मिळत होते त्या काळामध्ये, म्हणून त्यावेळी त्यांना जे कळत होतं अशा बुद्धीचा वापर करून चित्रकला निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या आदिवासी बांधवांनी केलेला दिसून येतो. भारतामध्ये अनादी काळापासून आदिवासी भिंतीवर चित्र काढत आलेले आहेत. म्हणजे आदिवासी भागांमध्ये धार्मिक कल्पनांशी निगडीत ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सुशोभित नमुन्याची मजेशीर भिंती चित्रे किंवा आदिवासी स्त्रिया सणावाराच्या निमित्तानं ज्या भिंतीवर नक्की सर 100% कलेचा उद्गाता हा माझा आदिवासी बांधवच आहे. कारण सुरुवातीला तेच म्हणाल मी की आदिवासी शब्द विशिष्ट जनसमूह या भूमीवरील मालकी असणारा मूळ समूह आहे. आणि असे सूचित करत असताना मला असं म्हणायचं आहे की यामुळे त्यांच्या कला या भूमीवरील
पहिला मानवी आविष्कार आहे आणि त्यामुळं माझा आदिवासी बांधवच हा कलेचा उद्गात आहे. ते गाणं असेल, ते नृत्य असेल, ते चित्रकला असेल, कुठल्या या 14 विद्यांनी 64 कला असतील, या सगळ्यांचा उद्गात हा माझा आदिवासी बांधवच आहे. हे मला प्रामुख्याने मी सुरुवातीलाच नोंदवलेलं आहे वालेकर सर. तर आपण बोलत होतो की मजेशीर भिंतीवर चित्र काढणं हे आजही खेड्यापाड्यांमध्ये थोडंसं दिसून येतं. सणावाराच्या निमित्तानं त्या काढायच्या. तर आदिवासींच्या चित्रांमधून परिसरातील पशुपक्षी असतील, वृक्षवेली, नदी, नाले, पहाड, जंगल, मानव, झोपडी, नृत्य, यात्रा, शेतीचा हंगाम असेल आणि या सगळ्यांचा जो परिपाक आहे तो कुठेतरी एका सुप्त मनामध्ये साठलेला असतो आणि हा साठलेला जो आहे परिपाक हा कलेच्या रूपाने बाहेर पडतो. मग ते नृत्यातून असेल, चित्रकलेतून असेल, त्या भिंतीवरच्या चित्रकलेतून असेल. आता फारशी दिसत नसली तरी काही प्रमाणामध्ये अजूनही भिंतीवरती आपले आदिवासी बांधव चित्र काढतात आणि या आदिवासींच्या चित्रात एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे. साध्या साध्या रेषांच्या माध्यमातून संकेत व्यक्त करणं हा आदिवासी चित्रकलेचा गाभा आहे असं मला प्रामुख्याने नमूद करावं असं वाटतं. माझ्या आदिवासी बांधवांची चित्रकला ही सांकेतिक आहे, सूचित करणारी आहे. काहीतरी त्यात आहे, ती तुम्हाला सुचवते काहीतरी. आदिवासी सहसा हेतूशिवाय चित्र काढणार नाहीत, हे आधी स्पष्ट करतो. भरपूर पाऊस होण्यासाठी बेडकाची चित्रे ते रंगवितात, तर दुष्ट आत्म्यास घरापासून दूर ठेवण्यासाठी सूर्यदेव, चंद्रदेव यांची चित्रे रंगवतील. मेळघाटामधील कोरकुंच्यामध्ये स्वस्तिक फार प्रिय आहे आणि गडचिरोलीमध्ये बडादेव प्रिय आहे. आदिवासींच्या चित्रकलेत एक 3 प्रकार प्रामुख्याने एक प्रकार आढळतात, ते आपल्यापुढे मांडतो की भिंतीवरील चित्रकला असेल, गोणपाटावरील चित्रकला असेल किंवा धार्मिक विधीच्या वेळी धान्याने काढलेली चित्र, अशी 3 प्रकार आहेत. कुठली कुठली? भिंतीवरची, गोणपाटावरची आणि धान्याच्या माध्यमातून काढलेली चित्र. आणि अंगावरील गोंधण हाही एक चित्रकलेचा प्रकार आहे. डहाणू तालुक्यात आदिवासी तरुणास चित्रकलेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आपणास हे विदित आहेच. त्यांच्या अनेक चित्रांची कलादालनामधून प्रदर्शनही झालेली आहेत. आदिवासींच्या घराच्या भिंतीवर अशी चित्र पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यात डहाणू, तलासरी, मोरवाडा आणि नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, बागलाण या सगळ्या तालुक्यामध्ये साल्हेर मुल्हेरचा जो भाग आहे, धुळे जिल्ह्यामध्ये अत्रगणी महाल असेल, अमरावती जिल्ह्यात मेळघाट असेल, चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली नावाचा एक तालुका आहे तिथे असेल. या आदिवासींच्या चित्रकलेचे विविध नमुने आपल्याला पाहायला मिळतात. वारली झोपडी हा एक चित्रकलेचा एक वेगळा भाग आहे की वारल्यांची भिंतीचित्र घरातल्या आतल्या भिंतीवर आणि दर्शनी भिंतीवर दरवाजाच्या दोन्ही बाजूला असतात. आणि वारल्यांचं घर म्हणजे झोपडीचे असते. वारल्यांच्या झोपडीच्या भिंती बांबू, कामट्या आणि कारवीच्या बांधाट्यांनी अशा उभ्या केलेल्या असतात आणि या भिंती शेणामातीने लिपून सारवून घेतात आणि नंतर त्यावर अगदी चुन्याने पांढऱ्या रंगाची चित्र अशी काढलेली दिसून येतात. मग हे रंग कोणते वापरले जातात त्याही संदर्भात मला थोडंसं सांगायला लागेल की निसर्गपूजक असणारे माझे आदिवासी बांधव विविध पानांचा, फुलांचा वापर करून या सगळ्या चित्रांना रंग भरतात. आणि हळदीपासून पिवळा रंग तयार केला जातो, काजळीपासून, कोळशापासून काळा रंग तयार केला जातो, गिरीपासून लाल रंग तयार केला जातो आणि हिरव्या वनस्पतीपासून हिरवा रंग तयार केला जातो. अशा पद्धतीनं अगदी बरोबर बुधाजी शेळके सर आजही चित्र काढतात. अगदी बरोबर. मला तुमच्या कमेंट वाचायला पण फार आनंद वाटतोय. अत्यंत तुम्ही सकारात्मक मला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवादही व्यक्त करतो. तर आम्ही रंगांच्या बद्दल बोलत होतो की रंग सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं वापरून या पेंटिंग्स, ह्या ज्या चित्रकला आहेत त्या रंगवलेल्या दिसून येतात. त्यानंतर वारली लोक काय करतात अजून की गेरूच्या रंगावर तांदळाच्या पिठाने, संथाल जमातीचे लोक लाल रंगाने, तर दूध खारिया जमातीचे लोक चुलीची सतत जुळून झालेली लालसर माती ही वापरतात. दूध खारिया जमातीचे लोक तांदळाचं पीठ, कोळशाची पूड, चुलीची माती
यांनी वर्तुळाच्या रेषा काढतात. अर्थात बघा, कुठलंही केमिकल नाही, कुठला रंग वेगळा बाहेरून आयात करावा लागला नाही, काहीही नाही. या निसर्गामध्ये जे आहे, निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे त्या निसर्गाचाच वापर आपण आपल्या आनंदासाठी, आपल्या या सगळ्या समाजासाठी त्याचा वापर आपला आदिवासी बांधव करतोय. आदिवासींनी केलेल्या रंगाचा वापर लक्षात घेता त्यांना नैसर्गिक रंगाचे चांगले ज्ञान असलेले दिसून येते. यावरून काळा, पिवळा, गडद निळा, विटेसारखा तांबळा असेल, मंजिष्ठांचा तांबडा रंग असेल, पांढरा रंग असेल, या सगळ्या रंगाचं त्याला नॉलेज आहे, ज्ञान आहे, हे दिसून येतं. आणि त्यांनी रंगांसाठी काही झाडांचा वापर केलेला आहे. पानांचा असेल तर त्या झाडांची नावं मी या ठिकाणी इथं नमूद करतो की गडद निळा जर रंग हवा असेल तर तो महाकुंच फुलापासून त्यांनी तयार केलेला आहे. मॅडर किंवा मंजिष्ठाचा तांबडा रंग जर हवा असेल तो मंजिष्ठांपासून तयार केलेला आहे. काळा रंग हवा असेल तर तो कोळशापासून तयार केलेला आहे. पांढरा रंग हवा असेल तर तांदळाच्या पिठापासून तयार केलेला आहे. याखेरीज स्थलपरत्वे, कालपरत्वे, त्यांनी ज्या रंगांसाठी रंगांसाठी त्यांनी रंगीत माती वापरलेली दिसून येते. पांढरी खडी किंवा पिवळी खडी म्हणजे चुनखडी, यापासून देखील आदिवासी पिवळा व पांढरा रंग तयार करताना दिसून येतात. ही सगळी माहिती जी आहे ती मला मिळाली होती आदिवासी कला तिबट डॉक्टर गोविंद गारे आणि श्री उत्तमराव सोनवणे पृष्ठ क्रमांक 54 वरती ही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला दिसली. आता आपण आदिवासींच्या कलेच्या अनुषंगाने विचार करता त्यांची एक विशिष्ट पेहरावाची पद्धत आहे, विशिष्ट सामाजिक जाणीवांची पद्धत आहे. हा भाग आपण बघणार आहोत की प्रत्येकाची वेगवेगळी अशी राहण्याची पद्धत आहे. आता आदिवासींची नृत्य कला, आपण मगाशी नृत्याच्या अनुषंगाने बघितले, नृत्याचे प्रकार बघितले 2-3, त्यांची वाद्याचे थोडेसे प्रकार बघितले, हस्तकलेच्या अनुषंगाने विचार केला, त्यानंतर चित्रकलेच्या अनुषंगाने विचार केला. आता काही जमातींमध्ये कोणत्या पद्धतीनं नृत्य आणि त्या नृत्याला काय म्हणतात किंवा ते नृत्य कशा प्रकारे सादर केलं जातं या अनुषंगाने आपण थोडंसं बोलूया. आपण कोरकू जमातीच्या संदर्भात विचार करूया की कोरकू स्त्री आणि पुरुष हे अत्यंत उत्सवप्रिय आहेत. त्यांच्या विविध सणांमध्ये, उत्सवांमध्ये आणि विवाहासारख्या इतर त्यांच्या कार्यांमध्ये गायन आणि नृत्य हे विशेष करून असते. ढोलकी, बासरी असेल, घुंगरू असेल, या वाद्यांच्या तालावरती नृत्य गायन चालतं त्यांचं. पुरुष आणि स्त्रियांचं वेगवेगळं नृत्य प्रकार असलेल्या दिसून येतं. ऋतू आणि जे विविध ऋतू येतात आणि विविध प्रसंग येतात, या ऋतू आणि प्रसंगानुरूप अशी विशिष्ट गीतं आणि नृत्य त्यांची ठरलेली असतात. वैशाख अमावस्येचा भावी सण असेल, कुलदेवतेची पूजा करायची असेल, पेरणीच्या मुहूर्ताचा सण असेल किंवा आषाढी अमावस्येचा जिरोती सण असेल, पोळा, दसरा आणि होळी, अशा विविध सणांमध्ये नृत्याला उधाण येतं. विविध प्रकारच्या गाण्यातून सिरीज, अशा ज्या विविध गाण्यांच्या माध्यमातून थट्टा, मस्करी, हास्य विनोद रंगतो. दसऱ्याच्या दिवशी मुठवा देवासमोर रात्र रात्र नृत्य चालतं आणि होळीचा सण म्हणजे तर पर्वणीच असते कोरकू जमातीमध्ये. कारण काय होतं, त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य करून बक्षिसं मिळवली जातात. ज्येष्ठ माणसं आपल्या कनिष्ठांना ज्या पद्धतीनं नृत्य चालतं त्या पद्धतीने त्यांना बक्षीस दिलं जातं आणि होळीचं नृत्य करून बक्षीस मागण्याची प्रथा ही कोरकू जमातीमध्ये असलेली दिसून येते. कोलाम जमातीमध्ये दंडार हा नृत्य नाट्य रूपांतरित असलेला एक नृत्य प्रकार आपल्याला दिसून येतो. संगीत व नृत्याची लयलूट असते या दंडाऱ्यामध्ये. जे नृत्य आणि नाट्य याचा संगम फार वेगळ्या पद्धतीने होतो. दिवाळी आणि होळीच्या काळामध्ये हे दंडार करणारी लोक बिगार मागतात. म्हणजे समोर जायचं, प्रत्येक चौकामध्ये किंवा घरापुढे जायचं, नृत्य नाट्य करायचं आणि त्यांच्याकडून पैसे मागायचे, धान्य मागायचं, पीठ असेल किंवा काय जे काय असेल ते. मग कार्तिक महिन्यामध्ये विविध देवदेवतांची सोंगेर रंगवून हे दंडार रचतात
त्यामध्ये ढोलकी असेल, मंजिरी असेल, सोंडक्या असेल, टाळ इत्यादी वाद्यांच्या तालावरती पायात घुंगरू बांधून दंडार नाचला जातं. या दंडारीच्या मधल्या विश्रांतीच्या काळामध्ये एक फार सुंदर घटना किंवा एक नाट्य रंगतं. त्याला नक्कल नृत्य प्रकार असं म्हटलं जातं. त्यामध्ये हसवणूकही असते आणि विश्रांतीचा काळही तो असतो. एक 2 ते 3 लोक हे सादर करत असतात. त्याला घोरपडी नृत्य असंही म्हटलं जातं. यामध्ये विविध जंगली प्राण्यांची नक्कल त्या नृत्यामध्ये केली जाते. त्यामध्ये बासरी, डफ आणि ढोलकीच्या तालावर पायामध्ये घुंगरू बांधून पायाच्या अंगठ्यावर तळहाताच्या जोरावर शरीराचा भाग देऊन आणि अशा पद्धतीने विविध प्रकारे घोरपडीची नक्कल केली जाते. आणि वाद्यांच्या बदलत्या तालाबरोबर नर्तक जो आहे घोरपडी नृत्य करणारा त्याचाही ताल पदन्यास त्याचा बदलत असतो. आणि या दंडारीचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण करण्याचे काम पुजाऱ्याचे असते. पुजारी सुद्धा त्या दंडारी बरोबर असतो आणि त्यासाठी त्याचा एक विशिष्ट नृत्य प्रकार आहे, त्याला घुसाडी नृत्य असं म्हटलं जातं. आणि विशिष्ट साधना करून दैवी शक्ती प्राप्त करून पुजारीच फक्त हे नृत्य करू शकतो. इतर लोकांना हे घुसाडी नृत्य करण्याची परवानगी नाही आहे. असं म्हणतात की त्यावेळी जेव्हा तो घुसाडी नृत्य करतो त्यावेळी त्याच्या अंगामध्ये दैवी शक्तीचा संचार झालेला असतो, परमेश्वराचा संचार झालेला असतो, अशी एक विशिष्ट अशी श्रद्धा आहे. 4 ते 5 घुसाडी डफ, सनई आणि पुंगीच्या तालावरती नृत्य करतात. अंगावर भस्म भस्माचे पट्टे ओढलेले असतात. डोक्याला मोरपिसांचा मुकुट लावलेला असतो. त्यानंतर अशी एक वैचित्र्यपूर्ण पोशाखाची रचना आणि प्रसंगाला अनुसरून त्या सगळ्या वातावरणाला अनुसरून केलेली दिसून येते. कोलामनचे डफ नृत्य देखील फार लोकप्रिय आहे. नुसतं डफावर केलं जाणारं नृत्य ते फार लोकप्रिय आहे. आणि सागवानाच्या गोल लाकडी रिंगवर बकऱ्याचं मडवलेलं कातडं चढवतात आणि 2 बारीक काड्याने तो डफ वाजवला जातो आणि त्या तालावरती वर्तुळाकार गोल असं नृत्य केलं जातं. देव बसवण्याच्या प्रसंगी सुद्धा अशाच पद्धतीनं पौष पौर्णिमेला ढेमसा नृत्य नाचले जाते, जे गोंडांच्या मध्ये फार प्रसिद्ध आहे. ढेमसा नृत्य नाचलं जातं. पेरसापेन देवाला घेऊन असलेल्या मुख्य नर्तकाच्या सभोवती वर्तुळाकार फिरत फिरत हा ढेमसा नाचला जातो. दंडार आणि ढेमसा हे गोंड, कोलाम आणि परधान या तिन्ही जमातीमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कोलामांमध्ये एक गाव बांधणीचे प्रसंगी चैत्र पौर्णिमेला नृत्य करतात. गाव बांधणीच्या अनुषंगानं गाव बांधणीचा कार्यक्रम झाल्यानंतर फक्त एका विशिष्ट मार्गानेच गावातील लोकांची ये जा चालू असते. अगदी बरोबर, परशुराम देशमुख सर अगदी बरोबर. घुसाडी नृत्य ढेमसा सादर करतात. अगदी बरोबर. सोबत वाघ किंवा हरणाचे कातडे वापरतात. बरोबर. वाघ्या असतो जो कातडं लावलेला असतो. एक वेगळ्या पद्धतीचं सगळं ते वैचित्र्यपूर्ण आणि वातावरणाला पोषक असं चित्र असतं. अगदी बरोबर. आता परधान समाजामध्ये कुठल्या पद्धतीचं वाद्य वाजवलं जातं याचा थोडासा आढावा घेऊया. की परधान किंगरी आणि बना ह्या 2 वाद्यांवरती त्यांचं अतिशय प्रेम असलेलं सुरुवातीपासून दिसून येतं. की या वाद्यांच्या सुरावरती मृत पूर्वजांचे गुण गाणारे हे परधान जमातीचे लोक आपल्या बना वाद्यावर निरातिशय प्रेम करणारे. किंगरी वादकांना थोटी असंही म्हटलं जातं. मी पूर्वी म्हटलं होतं त्या पद्धतीनं मगाशी की थोटी हे किंगरी वाद्य वाजवायचे. हे काय वाद्य आहे तर हे व्हायलिन सारखं वाद्य आहे किंवा सारंगी सारखं वाद्य आहे. त्याला घुंगरू आणि डमरूची साथ मिळाली की नृत्य केलं जातं. एकोती उत्सव असेल, हरेली उत्सव असेल किंवा विशेषतः नवा उत्सव म्हणजे नवीन धान्य खाण्याचा उत्सव असेल म्हणजे नृत्याची पर्वणीच त्यावेळेला नवीन धान्य निघाल्यानंतरची. विवाह समारंभ तर 4-4, 5-5 दिवस परधान जमातीमध्ये चालतो आणि पारंपरिक विवाहाच्या प्रसंगी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम चाललेले असतात. विवाह गीतांमधून परधान वधूवरांना कुळाचार, धर्माचार, संस्कृती आणि जीवन उपयोगाची शिकवण दिली जाते. अत्यंत महत्वाचं कार्य या कलेच्या माध्यमातून, या सांस्कृतिक ठेव्याच्या माध्यमातून, या सगळ्या धार्मिक परंपरेच्या माध्यमातून नवीन जोडप्याला ही शिकवण दिली जाते. सगोत्री म्हणजे एकाच कुळात
ही प्रधान जमातीमध्ये विवाह केला जात नाहीत. विवाह समारंभामध्ये स्नानाचे विविध विधी चालू असताना विविध प्रकारची गाणी म्हणून नृत्य केले जातं. वधूकडील मंडळींचा मान सन्मान केला जातो. असं सगळं करत असताना मनोरंजक आणि शृंगारिक अशा गाण्यांची रेलचेल त्या ठिकाणी चाललेली दिसून येते आणि ढोलकीच्या किंवा ढोलाच्या माध्यमातून निरनिराळ्या तालावर बेभान होऊन नृत्य करतात. दसरा ते दिवाळीच्या काळात दंडार सुद्धा नाचली जाते. अशा पद्धतीने एक प्रधान समाजाचं वेगळं वैशिष्ट्य असं की बना आणि किंगरी हे वाद्य फक्त प्रधान जमातीचंच असलेलं आपल्याला दिसून येतं. गोंड जमातीमध्ये सुद्धा ढेमसा नृत्य अत्यंत प्रसिद्ध आहे. अत्यंत प्रसिद्ध म्हणजे अत्यंत प्रसिद्ध आहे की इतका बेभान होऊन तो ढेमसा नाचला जातो की आपण बघणारे सुद्धा त्या ढेमसावरती ताल धरायला अगदी नाईलाज होतो आपली की आपल्यालाही नाचावं असं वाटतं. देव बसवण्याच्या प्रसंगी असेल, आनंद व्यक्त करण्याच्या प्रसंगी असेल, स्त्री पुरुष म्हणून प्रचंड ढोलाच्या तालावर हे नृत्य चाललेलं असतं. झेंडा लावलेली काठी, मोरपिसे हे सगळं सजवलेलं असतं त्या ठिकाणी आणि रंगीत वस्त्र बांधलेलं असतं त्या काठीला आणि त्यांचा हा पेरसापेन देव, जय पेरसापेन असं म्हणतोय मी, हा त्यांचा पेरसापेन देव जो आहे एकाच्या गळ्यात मोठा ढोल अडकवतात आणि दुसरे दोघे ते वाजवत असतात. एका काडीने हाताने किंवा दोन काड्यांनी, त्याला चनकाड्या असं सुद्धा म्हटलं जातं, ते वाजवलं जातं. ढोल, पुंगी आणि घुंगराच्या तालावरती हे सगळं केलं जाणारं नृत्य आहे. गोंडी नृत्य ही एक दणकेबाज नृत्य आहे असं आपल्याला म्हटलं तरी वेगळं वाटू नये. मधून मधून शिट्ट्या वाजवणं असेल, आरोळ्या देणं असेल, हुंकार देणं असेल, हातात टॉवेल किंवा रुमाल घेऊन ते हात हलवत हलवत नाचत हसतमुख मुद्रेनं नाचणं असेल तर अशा पद्धतीचा हा गोंड समाजाचा ढेमसा आणि दंडार सुद्धा या समाजामध्ये दंडार हा सुद्धा नृत्य प्रकार दिसून येतो. माडिया समाजामध्ये एक वेगळा भाग आहे, तो आपण बघूया की घनदाट अरण्यामध्ये निसर्गाच्या कुशीत जीवन व्यतीत करणारी माडिया गोंडांचेच भाऊबंद. आपण एकमेकाशी असे अंतर्गत सूत्रांनी बांधले गेलेलो आहोत की आपल्याला एकमेकापासून वेगळं होता येत नाही. मग ते गोलाम असतील, गोंड असतील, कोकणा असेल, पावरा असेल, माडिया असेल, प्रधान असेल, कुणी असेल, आपण ज्या या 45 किंवा 47, मी किंवा शब्द मुद्दाम वापरतोय, आपण समजून घ्याल, 45 किंवा 47 ज्या आपण जमाती आहोत तर त्या अंतःसूत्राने आपण कुठेतरी बांधले गेलेलो आहोत. मी आधीच म्हटलं की 90% आपल्या रीतीभाती या समान असलेल्या दिसून येतात. काळाच्या ओघात काळ जसा जसा पुढे जातो आहे परिवर्तन अटळ आहे आणि परिवर्तन हे होत राहणार. तरीही अजूनही बऱ्याचशा भागांमध्ये आपल्या रीतीभाती, आपल्या पद्धती, आपली नृत्य, आपली कला, आपली हस्तकला या सर्वच गोष्टी जपण्याचं काम चाललंय. अगदी बरोबर सर. सर्व जमातीमध्ये मांडव घालून वनस्पतीचं पूजन करून पानं वगैरे लावून, अगदी बरोबर. निसर्गाला साक्षी ठेवून आपण लग्न करत असतो, अगदी बरोबर. हॉल ही प्रथा आदिवासींच्यामध्ये नाही आहे, नव्हती आधीपासूनच. अगदी महत्त्वपूर्ण आपण विधान केलेलं आहे. धन्यवाद सर. आपण माडिया समाजाच्या संदर्भात बघत होतो की अत्यंत हे गोंडांचेच भाऊबंद, पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसलेल्या, विविध प्रकारची रंगीबेरंगी, अगदी बरोबर. माडिया गोंड हे भामरागड गडचिरोली येथे आहे, अगदी बरोबर. पांढऱ्या साड्या नेसलेल्या, माळा घातलेल्या, कमरेभोवती वस्त्र गुंडाळून डोक्याला रुमाल बांधलेले माडिया युवक असतील, युवती असतील, या नृत्य ढोलाच्या तालावर रंगत जातं त्यांचं नृत्य. आणि घोटूल समोर येऊन, आता घोटूल काय आहे हे मी नव्याने सांगायला नको, त्याच्यावर समोर येऊन रोज संध्याकाळी प्रेमकथा, पूर्वजांच्या शौर्य कथा असतील, पराक्रमाच्या कथागीतांचं शृंगारिक आणि हास्य विनोदपर गीतं त्या ठिकाणी केली जातात. अत्यंत लोकप्रिय असलेला त्यांचा हा नृत्य प्रकार आहे. पागई नृत्य हा नृत्य प्रकार म्हणजे माडियांच्या सुडौल लयबद्ध आणि सुडौल शरीराच्या हालचालींचा एक ढोलांचा विशिष्ट असा तालावर केला जाणारा एक अभिनव असा प्रयोग आहे. पागई असं त्याला म्हटलं जातं.
15-20 माडिया युवक गळ्यामध्ये ढोल अडकवतात, तो वाजवत वाजवत नृत्य करतात आणि सळसळत्या चैतन्याचा आविष्कार आपल्याला दृष्टीस दिसून येतो. नागर समाजापासून अत्यंत दूर राहणारा बडा माडिया जमातीचं नृत्य त्यांच्या निरागस भावडेपणाचे एक दर्शन कसं घडवतो ते आपल्यासमोर मांडतो. चोलोपाटा. चोलोपाटा म्हणजे देवदेवतांचे काव्यमय भाषेमध्ये वर्णन करणं. यामध्ये रानडुकराच्या दातांचा मुकुट, मोरपिसे, चांदीचे विविध दागिने व कमरीला घुंगराच्या घंटा आणि यामधून विविध प्रकारचे नाद ते काढत असतात आणि त्याच्या सुरावर संतपणे पुढे मागे होत छानपैकी नृत्य चाललेलं असतं. युवक युवतींचं हे मिश्र नृत्य असतं. युवक गीतातील एक ओळ पुन्हा पुन्हा घोळवत असतात आणि त्यांच्या सुरांची नर्तिका ज्या आहेत त्या आपला सूर मिळवतात. रात्र रात्र धुंदपणे नृत्य हे सगळं चालत असतं. त्यांचा ढोल हा त्यांच्या मानबिंदूचा आणि अभिमानाचा विषय असतो. त्यांचं वाद्य जे आहे ढोल आहे हा त्यांच्या अभिमानाचा विषय असतो. दुसरा एक नृत्य प्रकार दिसून येतो माडियांचाच की तिना नामूर नेई नामूर या लईवर आधार असतो. तिना नामूर लई नामूर या लईवर या मात्रेमध्ये तो चालत असतो. यात एक लांबच लांब रांग केलेली असते. ते सर्व नर्तक एखाद्या लाटेप्रमाणे इकडे तिकडे झेपावत असतात आणि पुन्हा थोडे मागे पुढे होत पुढे पुढे सरकतात. यात खूप वेग आणि जोश असतो. त्यामुळे एखाद्या मार्चिंग सॉंगचा आभास आपल्याला ते नृत्य बघताना येत असतं. आणि दसऱ्याच्या वेळी अनेक माडिया जेव्हा चालत आहे त्या गडचिरोलीपासून अहिरी नावाचे एक गाव आहे, तालुका आहे, जातात तेव्हा याचा प्रकर्षाने वापर करतात. असं मार्च केल्यासारखं ते जात असतात. आणि म्हणूनच या आदिमांची केवळ संस्कृतीचा आविष्कार म्हणून नव्हे तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणजे कला आहे. रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर ते प्रचंड करत असतात आणि त्याला नंतर नागर संस्कृतीनं कला या अनुषंगाने बघितलं असं मला म्हणावंसं वाटतं की अविभाज्य घटक म्हणून या कलेचा वापर त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. विविध नृत्याकडे पाहणं हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे असं मला वाटतं. अशा नृत्यांमध्ये लयबद्धता आणि तालबद्धता याबरोबर उत्कटता आहे, नादमधुरता आहे, शिस्त आहे आणि या गोष्टी देखील अत्यंत महत्वाच्या आहे की नादमधुरता आणि शिस्त आहे. कोणाचेही पाय वाकडे तिकडे पडलेले त्यामध्ये दिसत नाही. एक शिस्त, एक लयबद्धता आणि नादमधुरता असलेली आपल्याला दिसून येते. ही नृत्यकला खऱ्या अर्थानं मला एकट्याची कला नाही, ती सामूहिक कला आहे. सगळेजण मिळून ते करत असतात आणि प्रत्येक आबालवृद्धास ती अवगत असते हे अत्यंत महत्वाचं आहे. ती फक्त लहान मुलांनाच येते, फक्त तरुणांनाच येते असंही नाही. प्रत्येकाला ती कला अवगत असते. हे तर या सामूहिक जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या त्यांच्या नृत्य कलेसाठी प्रेक्षक असायलाच पाहिजे असं काही नाही, कारण ते स्वतःच प्रेक्षक असतात, स्वतःच सादरकर्ते असतात आणि स्वतःच त्या गोष्टींचा आनंद घेत असतात. आणि म्हणूनच आता हे कला जीवन आहे. हे जीवन जगण्याची एक वेगळी पद्धत आहे. जीवन कलेचा आणि जीवन आनंदाचा एक भागच असतो त्यांचं नृत्य म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल. आपण नृत्याच्या अनुषंगानं आपण प्रत्येक जमातीचं थोडंफार विवेचन, आदिवासी जमाती, थोडी जमाती किंगरी वादक हे देवकारण करतात ते खूप महत्वाचे असते कारण आहे म्हणतात. अगदी बरोबर सर, किनाके सर, अगदी बरोबर. आता वाद्ये कोणकोणती आहेत आणि वाद्यांचा वापर कसा होतो या अनुषंगानं थोडंसं विवेचन मी करेन. 1 तास झालेला आहे, 15-20 मिनिटं मी थोडंसं बोलेन आणि मग आपण समारोपाकडे वळूया. की आदिवासींची जी वाद्य आहेत ती परिसरात उपलब्ध होणाऱ्या प्राणीजन्य कातडीपासून परिसरात उपलब्ध होणाऱ्या इतर वस्तूंपासून तयार केलेली असतात. वाद्ये साधी असून त्यातील सामुग्री साधीच असते. अत्यंत त्याला खूप नवीन प्रकारचा काहीतरी करायला लागतं अशातला भाग
नाहीये. समूह नृत्यामध्ये सर्वांना सहभागी होऊन आनंद लुटता यावा हा प्रमुख उद्देश असतो तो वाद्य बनवण्याच्या पाठीमागे. म्हणून ताल, नाद आणि गीते ह्यात एक प्रकारची सहजता असते. अत्यंत सहजपणे तालबद्ध क्रिया नातेवाईक नर्तकाकडून घडत असते. आणि या नृत्याच्या साथीला असणारी जी चर्मवाद्य आहेत आणि इतर वाद्ये जी आहेत त्यांना सहजपणे उपलब्ध असणाऱ्या स्थानिक आणि नैसर्गिक वस्तूंच्या साह्यानं ते बनवतात. आता कोणकोणती वाद्य आहेत याचा एक परामर्श आपण घेऊया. ढोल अगदी मोठा असतो. एका बाजूला चनकाड्याने वाजवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्याला टारी असं आमच्या गावाकडे म्हटलं जातं की लाकडी ते असतं, छान गुळगुळीत असं केलेलं असतं, ज्याचा मोठा बेस असा धानकन असा बेस आवाज होतो आणि इकडे टाण 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 असं वाजवलं जातं. तो ढोल असतो. हा आदिवासी नृत्यामध्ये फार सर्वदूर लोकप्रिय असलेला वाद्य प्रकार आहे किंवा वाद्य आहे. बकऱ्याच्या कमावलेल्या कातड्यापासून ते मढवतात. वाजवण्यापूर्वी ढोलाला विस्तवावर शेकलं जातं ते कडक होण्यासाठी. आणि ढोलाचं एक तोंड कधी टिपरीने, त्याला टारी असं म्हटलं मी, त्याला टिपरी सुद्धा म्हणतात, तर कधी 2 काड्यांनी वाजवलं जातं. कधी कधी 2 काड्यांनी सुद्धा वाजवलं जातं. दुसरे तोंड जे आहे ते बोटांनी या पद्धतीने वाजवलं जातं, दुसरं तोंड जे आहे. आणि ढोल कधी जमिनीवर ठेवून तर कधी गळ्यात अडकवून वाजवला जातो. 150-200 स्त्री पुरुषांच्या नृत्याला तो ढोल साथ करत असतो. त्यामुळे त्याचा लोकांच्या नृत्याला तो हे करत असतो, आवाज देत असतो. मग त्याचा प्रचंड असा आवाज सुद्धा असतो. ढोलाचा ध्वनी गंभीर, अत्यंत गंभीर आणि घुमणारा. त्या एरियामध्ये त्या सगळ्यांच्या कानावरती त्याचा आवाज पडला पाहिजे असा तो ढोल असतो. ढोलक दुसरं वाद्य आहे. ढोलक हे वाद्य जे आहे ते आंब्याची किंवा वडाच्या पोकळ अशा लाकडाच्या उंडक्यापासून बनवलं जातं आणि हाताच्या बोटांनी ढोलक वाजवला जातो. आपल्याला माहिती आहे सगळं. आणि जे अत्यंत प्रचलित नाही त्या संदर्भाने जर आम्ही बोलतो की पागई नावाचे एक वाद्य आहे. हे वाद्य ढोलासारखंच आहे पण मडक्याप्रमाणे माती भाजून बनवलेलं असतं. यामध्ये भाजलेल्या मातीच्या दंडगोलाच्या दोन्ही तोंडाला कमावलेलं कातडं बसवलेलं असतं. हे मातीच्या भांड्यापासून बनवलं जातं. त्यानंतर नगारा आपल्याला माहिती आहे, मंदिरामध्ये वाजला जाणारा नगारा लहान असतो मोठा असतो, हा एक वाद्याचा प्रकार आहे. त्यानंतर डफही आपल्याला माहिती आहे की मगाशी मी बोलल्याप्रमाणे की वर्तुळाकार एका रिंगवरती चांबडं चढवलेलं असतं. त्यानंतर डाक नावाचे एक वाद्य आहे. डाक या वाद्याची पृष्ठे जी आहे ती गायीच्या श्वासपटलाची असतात. श्वासपटलाची ती पृष्ठ असतात आणि एका लाकडी फळीच्या गोल कडेवर ते कमावलेलं जे कातडं आहे ते का चाकासारखं त्याला आकार दिलेला असतो. आणि हे वाद्य जे आहे ते घोट्याजवळ बांधून, आपल्या पायाच्या घोट्याजवळ बांधून डाक वाजवलं जातं. जसं आता कोंगो बिंगो दिसतात आपला आधुनिक वाद्य प्रकार, तोच प्रकार आहे. तो डाक नावाचाच प्रकार आहे. अशा दोन्ही गुडघ्यामध्ये ठेवून वाजवलं जातं, तो डाक नावाचाच प्रकार आहे. आणि खरं म्हणजे एखाद्याच्या अंगात समजा आणायचं असेल आणि वर्षश्राद्धाच्या वेळी हे वाद्य देवापुढे पूजा प्रसंगी वापरलं जातं. मांदळ नावाचे एक वाद्य, मांदळ की सागवानाच्या पोकळ ओंडक्यास दोन्ही तोंडाला चांबडे बसून हे वाद्य तयार केलं जातं. त्यानंतर त्याच्या मोठ्या तोंडाला चिक्की लावली जाते आणि मग हे वाद्य वाजवलं जातं. या वाद्यास माधळ किंवा मांदर किंवा मांदळ असं वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चार, जसा अपभ्रंश होत जाईल किंवा जो शब्द आहे तो मांदळ असा असलेला दिसून येतो. आणि वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या उच्चाराच्या पद्धती सुद्धा आपल्याला दिसून येतात. घंगळी नावाचं एक वाद्य आहे. हे विणेच्या आकारासारखं वाद्य आहे. या वाद्यामध्ये 2 दुधी भोपळे वापरले जातात. एका बाजूला वाकड्या तोंडाची वेळूची आणि काठी बांधलेली असते आणि त्या काठीला विणेच्या खुंट्याप्रमाणे 2 खुंट्या अशा बसवलेल्या असतात आणि काठीच्या वाकड्या तोंडाला तारा बांधल्या जातात आणि दोन्ही भोपळे जे आहे ते बगलेत धरून छातीपुढे आडव्या तारांनी दोन्ही हातांनी असं छेडलं जातं त्याला व गाणं म्हटलं जातं. आणि गावात एखादा दुसरा घंगडी वादक असतो, फारसे घंगडी वादक नसतात, फार कमी असतात आणि विविध शुभप्रसंगी आणि आनंदाच्या प्रसंगी हे वाद्य वाजवलं जातं. तारपा नृत्य प्रकार तर आहेच पण तारपा नावाचे एक वाद्य सुद्धा आहे.
हा कसा असतो? सुकलेला लांबट दुधी भोपळा, बांबूच्या दोन्ही नळ्या आणि ताडाची पानं त्याच्या साहाय्याने हे वाद्य बनवतात. गारुड्याच्या पुंगीसारखं दिसणारं हे जे वाद्य आहे ते वाजवायला फार श्वासाची फार करामत असते. बांबूच्या त्या नळ्या भोपळ्याच्या एका बाजूला असतात आणि त्या आपल्या पाव्यासारख्या असतात आणि दुसऱ्या बाजूस भोंगा असतो आणि हा भोंगा माडाच्या झावळांपासून तयार करतात. एक जण तारपा वाजवतो आणि वर्तुळाकार फेर धरून इतर लोक नृत्य करत असतात. तारपा वाजवण्याच्या सुरातील बदलाप्रमाणे नर्तकाचा सुद्धा पदन्यास बदलतो आणि नृत्याला तारप्याची सुराची साथ एखाद्या जरतारी वस्त्राचा किनारीसारखी भासते आणि या नृत्याच्या निमित्ताने विवाह पण जमतात. हे एकूणच समूहमानाचं एक वेगळं आनंद देणारं चित्र असतं. अगदी बरोबर सर. आदिवासी जमाती ढोल हे वाद्य सिवनसाग या वनस्पतीपासून बनवलं जातं. किनाके सर अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यानंतर बरेच वाद्य आहेत. काथ्या नावाचं वाद्य आहे, डेरा नावाचं वाद्य आहे, तुणतुण नावाचं वाद्य आहे, ताशा नावाचं वाद्य आहे, किंगरी नावाचं वाद्य आहे, टिमकी नावाचं वाद्य आहे, चिटकोरा नावाचं वाद्य आहे, कुंडुडी नावाचं वाद्य आहे, तूर नावाचं वाद्य आहे, पिरी नावाचं वाद्य आहे. ही इतकी वाद्याची जी प्रकार आहेत. बना नावाचं वाद्य मगाशी तुम्हाला मी सांगितलं की बना नावा वाद्याच्या संदर्भाने मला असं म्हणावंसं वाटेल, हे वाद्य प्रधान जमातीमध्ये अत्यंत प्रिय वाद्य आहे. कारण बना वाद्य साधारणपणे वैशाख महिन्यातील एखाद्या रविवारी बनवतात. त्या दिवशी उपवास करतात. जंगलामध्ये एकटे झाड निवडून त्याला बळी अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी तोडून आणून देवी देवतांची गीते वाद्य आणि गात हे वाद्य तयार केलं जातं आणि रोज सकाळी थोडंसं का होईना हे बना वाद्य वाजवलंच जातं. दिवसाची सुरुवातच त्यापासून होते. माडियांना जसा ढोल तसेच प्रधानांना बना ही एक अभिमानाची गोष्ट असलेली दिसून येते. पावा वाद्य आपल्याला माहिती आहे की बासरीपेक्षा थोडंसं ते मोठं असतं आणि हे वाद्य पावा नावाचं वाद्य 2.5 ते 3 फूट लांबीचं असतं आणि त्याला ते वेळूपासून बनवलं जातं. त्याला तेल वगैरे लावून त्याची चांगली निगा राखली जाते. ह्या सगळ्या ज्या कला आहेत, अजून मी बरंचसं माझं राहिलंय की लोकसाहित्याच्या अनुषंगानं बऱ्याचशा थोड्याशा गोष्टी राहिल्यात. पण साहित्यामध्ये कलेमध्ये नाटक नावाचा प्रकार आहे जे आदिवासींनी पण लिहिलेलं आहे, जे बिगर आदिवासींनी पण लिहिलेलं आहे. साहित्याचा मी अत्यंत फार प्रमाणामध्ये उल्लेख केलेला नाहीये, ते आपल्याला पुस्तकाच्या अनुषंगानं मिळेलच. पण निसर्गतःच आपल्याला जी कलेची देणगी मिळालेली आहे ती कलेची देणगी या पद्धतीची होती आणि याचा आता मला वाटते एक 50% तरी ऱ्हास होत आलेला आहे. अत्यंत दुर्गम भागामध्ये जिथं आपला समाज राहतो त्या समाजामध्ये अजूनही या गोष्टी नित्यनेमानं चालू आहेत. आता मी स्वतः त्या आदिवासी समाजाचा घटक असून मला ढोल वाजवण्याची तितकीशी सवय नाही आहे. अर्थात मला येतो वाजवायला पण तितकीची सवय नाही. आता वाद्यांचे प्रकार बदलले, काळ बदलला. आता नाजूक वाद्य आली, त्याला शास्त्र आलं. अनेकांनी असं म्हटलं जाते की संगीत कला अशी आली, इकडून आली, तिकडून आली. इकडून तिकडून कुणी आणलेली नाही आहे. या आदिम जमातीने या पृथ्वीतलावर तिची पेरणी केलेली आहे, तिची बीजं रोवली गेलेली आहेत आणि या रोवलेल्या बीजाची फळं मात्र ही आता सगळीजण आपण खातो आहोत. आपला समाज थोडासा त्यापासून थोडासा विलगीकरणात जातो की काय असं मला वाटायला लागले आहे. आपण आपल्या परंपरा, आपण आपली संस्कृती, आपण आपल्या हस्तकला, आपण आपल्या चित्रकला, आपण आपली वाद्य वाजवण्याची कला, आपण आपली नृत्यकला ही जपली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच खेड्यापाड्यातून आपला समाज शिकून आता शहराच्या या नागरवस्तीमध्ये विसावलेला आहे आणि हे सगळं होत असताना आपली संस्कृती, आपली धाटणी, आपल्या चालरीती, आपली रूढी, आपल्या प्रथा आणि परंपरा या सगळ्याच्या अनुषंगाने विचार करता मला असं वाटतं की ह्या ज्या कला आहेत त्या आपण अशा वाया जाऊ देता कामा नये. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने जपल्या पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की विविध प्रकारचे हे हाकार आणि हुंकार आलेले, अंतरंगातनं आलेले हाकार आणि हुंकार, तसेच पक्ष्यांची कुजबूज असेल, पानांचं सळसळणं असेल, नदीचं खळखळणं असेल, टिपऱ्यांची
टिपटिप असेल किंवा अशा विविध प्रकारचे जे आवाज आहेत, हे मला असं वाटतं की वाऱ्याची झुळूक आली, पानांची सळसळ झाली, अशा प्रकारचे तीव्र, मध्यम आणि मृदू प्रकारचे आवाज जे आहेत ते आपण या आदिम समूहानं, या आदिवासी समूहानं, या आदिवासी जमातीनं अत्यंत चपखलपणे आपल्या आनंदासाठी, आपल्या समुदायासाठी वाद्याच्या माध्यमातून ज्या विविध भावभावना प्रकट होतात, आदिमांच्या वाद्यांची अनुभूती घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. अनेक आदिवासी आणि गैर आदिवासी चे दैवत जी आहेत ती महादेवाने नृत्याच्या वेळी डमरू वाजवून निर्माण केली व त्यातून शब्दसृष्टी अवतरली. ही कथा आहे, ही खरी आहे की काय याचं कोणताही पुरावा आपल्याजवळ नाहीत, पण या विविध प्रथा, परंपरा आदिवासींच्या नृत्य आणि वाद्य यांच्या माध्यमातून जपण्यात आलेली असावी आणि आज त्याची जपणूक 50% का असेना पण आहे. एक उद्याचा थोडासा मी परामर्श घेतो आणि 5 मिनिटांमध्ये संपवतो. उद्या या कला कोणत्या अवस्थेत असतील, उद्या कोणत्या अवस्थेत असतील? मला वाटतं की आज हे ऑनलाईन सगळं इलेक्ट्रॉनिक्स युग, डिजिटल युग होत आलेलं आहे. डिजिटल वाद्य सुद्धा निर्माण झालेली आहेत, पण खऱ्या वाद्याला पर्याय नाही. अस्सल आहे ते अस्सल आहे आणि हे जे अस्सल आहे ते जपण्याचं कार्य आज आपण केलं पाहिजे. आज जे 40-50 मध्ये लोक आहेत वयाने, त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला या कलेचं वारसा जतन करण्यास मदत केली पाहिजे, त्यांच्याकडून ते करवून घेतलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तेव्हाच ही आपली आदिम कला जिवंत राहील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती वर्षानुवर्षे या पिढीकडून त्या पिढीकडे आपल्याला परत परत देता येईल, तिचं संवर्धन करता येईल. नक्कीच काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होणार आहेत, त्याचं स्वरूप तसंच राहणार नाही आहे. नाविन्यपूर्ण काहीतरी पुढे येऊया आणि आपली ही कला जी आहे ती जिवंत ठेवूया, एवढंच मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. आपण बऱ्याच जणांनी मला खूप सकारात्मक विधानं करताना मला सपोर्ट केलात तुम्ही, माझी पाठराखण केली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय डाकोरे सर, माझे सगळे आदिवासी बांधव, माझे मित्र, या सगळ्यांनी, माझे सगळे मित्र, माझे आदिवासी बांधव या सगळ्यांनी या फेसबुक लाईव्हला आपण येऊन माझं तोडकं मोडकं का असे ना आपण तुम्ही ऐकलंत सगळं. एक शेवटी मानवी कल्याणासाठी जे काही मला वाटतं ते कुसुमाग्रजांची कविता एक आहे, ती आपल्यासमोर थोडंसं म्हणायचा प्रयत्न करतो मी. त्याचे शब्द असे आहेत: मंदिर एकते ते प्रार्थना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. हे गीत तुमच्या पुढे सादर करतो आणि त्यानंतर आपला निरोप घेतो. देह मंदिर चित्त मंदिर एकते थे प्रार्थना. मी वाद्यासह सादर केलं असतं, पण तबला वाजून मला गाणं म्हणता येणार नाही आणि सोबत जोडीदार पण कोणी नाही आहे या ठिकाणी. माझं तबल्याचं झालेलं आहे, पण तबला वाजून गाता येणार नाही. या पद्धतीनं प्रयत्न करतो, गोड मानून घ्या. देह मंदिर चित्त मंदिर एकते थे प्रार्थना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. देह मंदिर चित्त मंदिर एकते थे प्रार्थना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. अगदीच सूरपेटी पण नाही आणि तबला पण नाही, त्यामुळं गाताना थोड्याशा अडचणी येत आहेत, नाही असं नाही. पण आपण हे सगळंच अत्यंत गोड मानून घेतलं आणि मला संधी या उलगुलान चळवळीच्या फेसबुकवर येण्याची डाकोरे सरांनी दिली. त्यानंतर माझे सन्मित्र कृष्णा भवारी सर असतील,
आणि माझे इतर सगळे मित्र असतील, माझे सगळे समाज बांधव असतील, आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी.